हाय, जय आदिवासी सर्वांना. आज सकाळी लवकर उठले, अंघोळ वगैरे केली आणि आज केस पण वॉश केलेले होते आणि बोरोप्लसचं बॉडी लोशन घेऊन आली होती मी. बाय वन गेट वन फ्री ऑफर सुरू होती नवजीवनमध्ये. तर 350मध्ये 2 मिळालेत ते मला. मग काय, असं सिम्पलच लूक असतो माझा. अंघोळ वगैरे झाल्यानंतर बॉडी लोशन वगैरे लावून घ्यायचं हातापायांना आणि केस वगैरे विंचरून घ्यायचे आणि टिकली आणि पावडर लावून घ्यायचं असं. आणि केस तर इतके गळतायत ना, माझी थंडी सुरू झाली तेव्हापासून इतके केस गळतायत. खूपच केस गळून गेले बघा. थोडंसं विंचरलं की एवढे केस येतात कंगव्यामध्ये. तुम्हाला जर हेअर ऑइल माहिती असेल कोणतं ज्याच्याने केस वाढत असतील आणि केस गळती कमी होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण ना माझे खूपच केस गळालेत एवढ्या या 2-3 महिन्यामध्ये. असो, मग इथं मी पावडर वगैरे लावून घेतला आणि टिकली वगैरे लावून घेतली आणि काय सिम्पलच लूक असतो आपला रोजचा. कारण ना मला जास्त मेकअप वगैरे आवडत नाही. डेली मी असे सिम्पलच राहते. ऑफिसला वगैरे जाते तरी पण एकदम सिम्पल जाते आणि लग्न वगैरे असले की तेव्हा मग मेकअप करायला आवडतं मला आणि छान तयार व्हायला आवडतं. इथं मी रेडी होऊन घेतला आणि नक्षे पप्पा काल बाजारातून माझ्यासाठी बीट घेऊन आलेले होते. कारण आता रिपोर्ट्स काढले, 2-3 दिवस झाले. मेडिकल इश्यू होता थोडा त्याच्यासाठी. तर 7च रक्त दाखवतंय. तर डॉक्टर बोलले, "खात पीत जा." म्हटलं खाते तर आहेच मी, कारण माझं वजन तर बघू शकता तुम्ही पण, ब्लडच नाही आहे. तर मग ते म्हटले की ब्लड पाहिजेत आपल्याला वाढलेलं. तर मग म्हटलं एका महिन्यात टास्क घेतलेला आहे मी. एका महिन्यात 1 पॉईंट किंवा 2 पॉईंट तरी रक्त वाढायला पाहिजे. तर म्हणजे ऑपरेशन वगैरे होऊ शकतं. त्याला तर मग अर्धा बीट कट करून घेतलं. त्याचे छोटे-छोटे तुकडे करून घेतले. त्याच्यात साखर टाकून आणि छान असं ग्राइंड करून घेतलं. त्याच्यात थोडंसं दूध ॲड केलं आणि याच्यात मी पुदिन्याचे पानं पण ॲड करते. पण पुदिन्याचे पानं काय, ते पुदिन्याचं झाड जळालं माझं म्हणून ते स्किप करून टाकलं. कारण कॉलनीत पण कोणाकडे नाही आहे. आणि मग तसंच ग्राइंड करून घेतलं आणि नंतर मला हे ज्यूस पिताना आठवलं की मी त्याच्यामध्ये याचे तुळशीचे पत्ते जरी टाकले असते तरी पण छान फ्लेवर आला असता. आणि मला आहे ना त्याचा स्मेलच आवडत नाही बीटचा. असं कणलेला वास येतो त्याचा. तर म्हणून मी साखर वगैरे टाकून घेतली आणि पिऊन घेतलं. नंतर पप्पा मला इथं बोलत होते की असंच खाल्लं असतं तर जास्त फायदा होत झाला असता, पण नाही, माझ्याकडून तसं खाल्लंच जाणार नाही. मग नंतर मी निघाले ऑफिसला जायला आणि मी चप्पल बघितली तर माझा मूडच खराब होतो. कारण ना चप्पल माझे इतके पाय दुखतात नाही, मला चप्पल चेंज करायची इथे. कारण आणि तुम्ही तर म्हणाल मी गाडीवर जाते, पण तरी पण थोडंफार चालणं होतं ना, तेवढ्यातच त्याच्यात पाय दुखतं. आणि नक्षनी काही तर बाहेर खेळत होते. नक्षे पप्पा आज मला सोडायला येत होते ऑफिसला, कारण त्यांना आज गाडी लागणार होती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.